तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर चिनी फटाके विकले जात असल्याचं समोर आलं। गेल्या काही दिवसात पोलिसांनी लाखो रुपयांचे चिनी फटाके जप्त केलेत। चिनी फटाक्यांना बंदी असतानाही नागपुरात चायनीज फटाके विकले जात होते। चिनी फटाके प्रदूषणात वाढ करतातच, पण त्याचबरोबर आरोग्यावरही विपरीत परिणाम करतात। या फटाक्यांमध्ये विषारी पदार्थांचा वापर होतो। नागपूरमध्ये विविध ठिकाणी धाडी टाकत पोलिसांनी 1.5 लाखापेक्षा जास्त किमतीचे फटाके जप्त केलेत। काही जागी आम्ही गुप्त बातमीदार पण नेमून ठेवलेले, जसे की पंचमीपर्यंत आता काही फटाके विक्री होते, तर त्या दरम्यान जर काही चायनीज फटाके आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करणं चालू आहे, जे माननीय कोर्टाने जे आदेश दिले त्या आदेशानुसार। नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसात शहराच्या तहसील अजनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चिनी फटाके जप्त केलेत। आम्ही लोक नाही विकत। नागपूर सरांनी किती मोठं मार्केट आहे चायनीज फटाक्यांचं? नक्कीच राहते, पिस्तोलवाले विकते, चिल्लर दुकानदार लोक विकते, फुटपाथवाले। आमचं लायसन राहते, आम्ही लोक नाही विकत सकत, आम्ही करके नाही विकत, काहून का आमचे लायसन राहते ना। त्यांनी फटाके विकले त्यांच्यावर आपण 188, 286 भादवी व 9 स्फोटक अधिनियम याप्रमाणे कारवाई केलेली आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आणि त्या संबंधाने 1,56,000चा मुद्देमाल आपण जप्ती केलेला आहे। चिनी फटाक्यांवरची पोलिसांची कारवाई सुरूच राहणार आहे, पण चिनी फटाके आरोग्यावर वाईट परिणाम करतात, त्यामुळे जनतेनंही चिनी फटाके घेऊ नयेत असं आवाहन पोलिसांनी केलंय। अखिलेश शळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।